विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आणि शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा नमुना एकदा जर तराला लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीच्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा। आमच्या पोरांचं तुम्ही जर मुंडक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही। तुम्ही जे ट्रॅप रचलेत, तुम्ही काय करणार? तुम्ही गोळ्या बी घातल्या ना, मला मी भेटच नाही बा मरायला। मी लय नमुना डेंजर आहे, मी भेट नाही। मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात, कुणीच नाही। माझे जात आणि माझ्या जातीचे लेकरं माझ्यासाठी मोठे आहेत। मी मरायला भेट नाही, तुम्ही फक्त मारूनच दाखवा। तुम्ही फक्त मारून दाखवा। तुम्ही अंतरवाली एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा। तुम्हाला मराठे काय असते, तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाई नाही दिसली तर मग बोला, ती शांततेत असणार। पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार, इतके मराठे रस्त्यावर उतरणारे ताकदीनं देवी। हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेची याला। तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका। तुमची देशातली प्रतिमा पुरी मलिन होणार। तुम्हाला किती वाटू द्या आमजवळ पैसा आहे, आम्ही लय तुरम खायत। काय तुरम खाय रे तू? मराठ्यांनीच मोठं केलंय तुला, तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार। पहिले मराठी नाही राहिले, आता मराठे ईर्षीला पेटलेले आता। हा, स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची करत। आता तुमच्याच मागं लागणार आहेत, शांततेत लागणार पण तुमच्याच लागणार। तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही। मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही। इतक्या ताकदीनं मराठी हे 12ही महिने सुरू राहणार आहे। मग रस्त्यावर बी गावात बी मग तुमच्या भयानकच होणार। मग तुम्हाला इथं राहावा का दुसऱ्या देशात जावा, एवढी भयानक। मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय आणि तळतळीनं बोलतोय। तुम्ही या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका। गोडीनं गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या, त्याच्या परिवाराला द्या, सगळा सोयऱ्याचा अध्यादेश काढा। आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते, आणि ह्यो आपला शब्द आहे, डोक्यावर घेऊन नसते। 4 वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे कन्फर्म। ते शिष्टमंडळ ऐकू तेवढंच पाठ झाले। शिष्टमंडळ आणि ते दुरुस्ती, काय दुरुस्ती करतो रे? त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं, काय तुरटी काढतो? 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झाले। भोसले साहेब समितीनं तुरट्या भरल्यात। कुठे अहवाल? अहवाल कुठे आहे? आता 54 लाख नोंदी मिळाल्यात। प्रमाणपत्र कुठे रे? काय आले तो रे? उग हिंड ते घेणं डिझेल नाशी देते शासनाचं। पैसे आमचे त्या डिझेलाला कर आम्ही भरतो। काही शेंग हानते तू कुंकडची कुंकड, मग माणूस जातो ताळेली। मी काय तुम्हाला तुमचं दुःख नाही मला माहिती आहे ना काय ती। मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही, हे दुःख नाही होणार। काय करशील? गोळ्या घालशील। घाल भरतो, कसा घालतो ये भरतो। हा, ते एक एडपट म्हणते 200 पिस्तूल घेतल्या। कुठे घेतल्या? कुठे घेतल्या रे? काय सांगत बरळवाडी कुठली? आणि याला काय माहित आम्ही पिस्तूल घेतलेल्या? बीडचं काही जाळलेलं याला माहित होतं, तुला कसं काय माहित होतं रे? नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने। याला सगळ्या पदावरून काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही खरोखर शहाणपणाची भूमिका घ्या। आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही। तुम्ही स्वतः हाताळा, मुख्यमंत्री साहेबांना हाताळा, त्याला पदावरून हटवा, त्याला विचारा ते 200 कुठून आणल्यात। तेव्हा आमच्या याच्यात हिंसाचार घडील। तुम्हाला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।